काही लोक म्हणतात की मनुस्मृतीमध्ये कुणालाही दुय्यम वागणूक दिली नाही. ज्यांनी मनुस्मृती जाळली त्यांनी ती वाचलीच नाही, आणि जर वाचली असती तर त्यांनी ती जाळली नसती. स्वतंत्र भारतातील स्वतंत्र स्त्री म्हणून माझी सगळी ह्या दिग्गज मंडळींना विनंती आहे की त्यांनी मनुस्मृतीतील प्रत्येक अध्याय आणि श्लोक समजावून सांगणारी एक व्हिडिओ सिरीज सुरू करावी. मी स्वतःही मनुस्मृती वाचतीये आणि मला त्यात काय दिसलं माहितीये? अध्याय 9 श्लोक 2 आणि 3 स्त्रीच्या स्वातंत्र्यावर पूर्णबंदी. अध्याय 9 श्लोक 93 आणि 94 वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीने लहान मुलीशी लग्न करावं याचं समर्थन. अध्याय 9 श्लोक 18 स्त्रीचा धर्म म्हणजे फक्त पतीची सेवा करणं आणि त्याला संतुष्ट ठेवणं, म्हणजे स्त्री ही माणूस नाही तर फक्त उपभोगाची वस्तू. अध्याय 5 श्लोक 46 47 48 लहानपणी वडील, तरुणपणी नवरा आणि म्हातारपणी मुलं, म्हणजे स्त्रीने आयुष्यभर कोणाच्या तरी नियंत्रणातच राहायचं. आणि श्लोक 53 तर काय सांगतो? पती चारित्र्यहीन असला, दुसऱ्या स्त्रीवर प्रेम करणारा असला किंवा कोणताही गुण नसला तरी स्त्रीने त्याला देवा समानच पुजायचं. मनुस्मृतीचा 9वा अध्याय म्हणजे स्त्रीच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उभं करतो. आणि फक्त स्त्रियाच नाही तर वर्ण व्यवस्थेत शूद्रांसाठी जे नियम घातले आहेत ते वाचले तर अक्षरशः चीड येते. शूद्राने उपदेश केला तर त्याच्या कानात गरम तेल ओतण्यासारखी भाषा या मनुस्मृतीत आहे. महा सन्मान आहे की अपमान? आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला महाड येथे मनुस्मृती दहन केलं. 50,000पेक्षा जास्त पुस्तकं ज्यांच्याकडे होती तो माणूस न वाचता जाळणार नव्हता. तो माणूस वाचून समजून समाजाला या विषमतेतून बाहेर काढण्यासाठी उभा होता. आणि मग भारतीय संविधान लागू झाल्यानंतर हे सगळे अमानवी नियम कायद्याने बाद करण्यात आले. आज संविधानाचे अनुच्छेद 14 आणि 15 नुसार प्रत्येक स्त्रीला पुरुषासमान समान अधिकार आणि दर्जा मिळाला आहे. मग दिग्गज मंडळी कधी सांगणार लोकांना मनुस्मृतीचं खरं स्वरूप? असो, पण एक प्रश्न आता तुमच्यासाठी. बाबासाहेबांनी जर मनुस्मृती जाळली नसती तर? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हो, अभिमानाने म्हणा, जय भीम.